नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मराठी इंडस्ट्रीमधली एक सुंदर आणि तितकीच बहुगुणी अभिनेत्री, जिने ग्रामीण ते मॉडर्न, गंभीर ते विनोदी अशा वेगवेगळ्या भूमिका मोठ्या खुबीने साकारत स्वतःची एक वेगळी ओळख इंडस्ट्रीत निर्माण केली. साधं भोळं रूप, गोरा रंग, डौलदार बांधा, धारदार नाक, गालावरचा असलेला मोहक तीळ आणि नजरेतली तीक्ष्णता या निसर्गाकडून लाभलेल्या वैशिष्ट्यांच्या जोरावर नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या आणि आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अगदी थोड्याच कालावधीत रसिकांना आपलंसं करणारी ही अभिनेत्री म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या, प्रसिद्ध अभिनेत्री संध्या यांची भाची. घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळाल्यामुळे अगदी लहान वयापासूनच बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आज कोणाबद्दल बोलतोय ते. ही गुणी अभिनेत्री म्हणजे रंजना. रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ पी.एन. गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. मुंबईतच जन्मलेल्या रंजना यांनी 1960 ते 2000 पर्यंत वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारत मराठी रसिकांचं मनोरंजन केलं. वयाच्या 5व्या वर्षी हरिश्चंद्र तारामती या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून काम करत त्या सिनेसृष्टीत दाखल झाल्या. तरुणपणी असला नवरा नको ग बाई या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत त्यांनी कौतुकाची थाप मिळवली. त्यानंतर मुंबईचा फौजदार, सुशिला, गोंधळात गोंधळ, गुपचूप गुपचूप, बहुरूपी, बिनकामाचा नवरा, खिचडी अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत त्यांनी आपल्या कलागुणांचं दर्शन घडवलं. रंजना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं, पण त्यांची खरी जोडी जमली ती अशोक सराफ यांच्याबरोबर. अशोक सराफ यांच्याबरोबर अभिनय केलेले रंजना यांचे चित्रपट विशेष गाजले. अशोक सराफ त्यांच्याविषयी बोलताना म्हणतात, रंजना ज्यावेळी कलाविश्वात आली तेव्हा तिने विनोदी सिनेमा किंवा विनोदी भूमिका केल्या नाहीत. तिने माझ्यासोबत पहिल्यांदाच विनोदी भूमिकांची सुरुवात केली. त्यावेळी तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. विनोदामध्ये रंजना अशोकवर भारी पडते असंही अनेकांनी म्हटलं होतं. पण त्यावेळी हे ऐकून मलाही छान वाटायचं, कारण ती अभिनेत्री म्हणून ग्रेटच आहे यावर मी तोपर्यंत शिक्कामोर्तब केला होता. अशी कोणतीही भूमिका नव्हती जी रंजनाला जमणारी नव्हती. दैवत या चित्रपटाचं नाशिकमध्ये शूटिंग सुरू होतं. त्यावेळी अशोक सराफ यांच्यासोबत रंजनासुद्धा होत्या. ते दोघं एका हॉस्पिटलचा सीन शूट करत होते. हा सीन सुरू झाला आणि थोड्या वेळानं हॉस्पिटलच्या बाहेर गलका ऐकू यायला लागला. आरडाओरडा सुरू झाला. शूटिंगमध्येही आवाजाचा अडथळा येऊ लागला. हॉस्पिटलच्या बाहेर माणसं गोळा झाली असणार असा सगळ्यांचा अंदाज होता. लोक रंजना आणि अशोक सराफ यांना बेंबीच्या देठापासून हाका मारत होते. त्यावेळी दोघांची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांनी हॉस्पिटल बाहेर गर्दी केली होती. ए अशोक बाहेर ये, अशोक आणि रंजना बाहेर पडा असे आवाज यायला लागले. काही वेळाने खिडक्यांवर दगड येऊन आदळले. सेटवरील सर्वजण जागच्या जागी स्तब्ध झाले. शेवटी दिग्दर्शकांनी अशोक सराफ आणि रंजना यांना बाहेर आणलं. लोकांनी त्यांना पाहिलं आणि मग तो जमाव शांत झाला. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान प्रवास करत असताना एका दुर्दैवी अपघातामुळे तिला कायमचं अपंगत्व आलं आणि पुढे त्याच अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात तिच्या चेहऱ्याला काहीच झालं नव्हतं. तिचा चेहरा जसा आधी होता तसाच सुंदर होता, पण तिचं शरीर पॅरलाइज झालं होतं. तिचा हात तुटला होता. म्हणजे जेव्हा तिचा अपघात झाला तेव्हा तिचा हात 10-12 फुटांवर पडला होता. पण तशा परिस्थितीत सुद्धा ती सरकत जाऊन तो हात घेऊन आली. वैयक्तिक आयुष्यातही ती तेवढी डॅशिंग होती. 1988 साली प्रदर्शित झालेल्या पंढरीची वारी या चित्रपटानं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. त्यातली गाणी, कलाकारांचा अभिनय आणि देवाशी जोडलेला सहज भाव या सगळ्यांनी हा चित्रपट अजरामर बनला. या चित्रपटामध्ये बाळ धुरी आणि जयश्री गडकर यांनी मुख्य भूमिका साकारली.
या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन होतं रमाकांत कवठेकर यांचं, तर चित्रपटाची निर्मिती होती अण्णासाहेब घाडगे यांची. या चित्रपटासाठी रंजना ही अण्णासाहेबांची पहिली पसंती होती. चित्रपटाचं काम आळंदी ते पंढरपूर मार्गे असं 70% पूर्ण झालं होतं. या चित्रपटाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं, पण त्याच दरम्यान दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगला जात असताना रंजनाचा हा अपघात झाला. त्यांना चालता येईना. त्यावेळी हा चित्रपट रंजनानेच करायचा असा अट्टहास अण्णासाहेबांचा होता. अपघातानंतर रंजना यांच्यावर छोटी मोठी अशी 25 ऑपरेशन झाली होती. त्यांच्या अपघातामुळे चित्रपटाची 2 वर्ष आधीच वाया गेली होती. आता काय करायचं असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. आता विठुरायासाठी चित्रपट पूर्ण करायचा हा ठाम निर्णय ते घेऊन 2 वर्ष वाट पाहिल्यानंतर रंजना यांची परवानगी घेऊन मग अण्णासाहेब घाडगे यांनी ही भूमिका जयश्री गडकर यांना देऊ केली. पण हा चित्रपट करता न येणं ही रंजना यांच्या आयुष्यातील मोठी खंत ठरली. अपघातानंतर त्यांचं ऑपरेशन झाल्यावर त्यांची अवस्था अशी झाली होती की त्यांच्याकडे कॉर्डलेस फोन होता. तो जर त्यांच्या हातात दिला तर तो हातातून कानाजवळ नेईपर्यंत 5 मिनिटं लागायची. पण त्या अतिशय जिद्दी होत्या. त्या सतत म्हणायच्या, मी परत येणार. शेवटी फक्त एकदाच या नाटकातून त्या परत आल्या. व्हीलचेअरवर बसून त्यांनी नाटकात काम केलं. या नाटकातली त्यांची भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. व्हीलचेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असं त्या नाटकाचं कथानक होतं. हे नाटक रंजना यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित होतं असं म्हटलं जातं. पण इतक्या सुंदर अभिनेत्रीचं असं व्हावं हे क्लेशदायी होतं. पण असं जरी असलं तरी त्यांनी त्यांच्या अभिनयानं एक काळ गाजवला आणि रसिकांचं मनोरंजन केलं यात दुमत नाही. तिनं अजरामर केलेल्या भूमिकांपैकी कुठली भूमिका तुम्हाला आवडते हे आम्हाला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.